मंडळी, तुमच्या आयुष्यात नकारात्मकता, आर्थिक अडचणी किंवा शनीचा प्रभाव जाणवतोय का? जर होय, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत शमी वनस्पतीचे ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व, त्याचे फायदे आणि योग्य दिशा, शिवाय योग्य पद्धतीने त्याचे उपयोग कसे करता येईल हे सुद्धा. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणू शकेल. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, शमी वनस्पती ही हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात अत्यंत पवित्र मानली जाते. ती शनी देवाशी जोडली गेली आहे. जर तुमच्या कुंडलीत शनी दोष, 7.5 किंवा राहू केतूचा अशुभ प्रभाव असेल तर शनी वनस्पती तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. म्हणूनच शनिवारच्या दिवशी शमीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. शनिवारी शनीच्या झाडाला तिळाचं तेल, पाणी आणि फुलं आवर्जून अर्पण करावी असं सांगितलं जातं. शिवाय यावेळी आपण ओम शम शनीश्वराय नमः हा मंत्र 11 किंवा 21 वेळा तरी जप करावा. यामुळे शनिदेवाची कृपा मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. शिवाय सुख समृद्धीही वाढते. असं म्हणतात की महाभारतातही शमीचं महत्त्व आहे. अर्जुनानं विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडात लपवलेली शस्त्रे पुन्हा हाती घेतली आणि विजय मिळवला. म्हणूनच शमीला विजयाचा प्रतीक मानलं जातं. आता वास्तुशास्त्रानुसार शमीचं झाड कुठे लावावं हा प्रश्न सर्वांनाच असतो. याचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. म्हणूनच ईशान्य दिशा ही सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला शमीचं झाड लावल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते, समृद्धी, यश आणि आध्यात्मिक उन्नती मिळते. नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि घराचं वातावरण शुद्ध होतं. मात्र जर अयोग्य ठिकाणी शमीचं झाड असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. मग शमीचं झाड कोणत्या दिशेला लावू नये तर वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला कधीही शमीचं झाड नसावं. कारण असं म्हणतात की वरुण देवाशी ही दिशा संबंधित आहे. येथे शमीचं झाड लावल्यानं मानसिक अशांती येऊ शकते. तर दक्षिण दिशा सुद्धा यमदेवतेशी जोडली जाते. यामुळे आर्थिक अडचणी किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तर नैऋत्य म्हणजे दक्षिण आणि पश्चिम याच्या मधली दिशा, येथे सुद्धा शमीचं रोप लावल्यानं अशांती किंवा भांडणं वाढू शकतात. याही व्यतिरिक्त घराच्या ब्रह्मस्थानी म्हणजे घराच्या मध्यभागी सुद्धा शमी वृक्ष लावू नये किंवा शमीचं रोप लावू नये. असं म्हणतात की येथे कोणतंही मोठं झाड लावू नये, कारण ऊर्जेचा प्रवाह बाधित होतो. याचबरोबर शमीचं रोप लावायचं असेल तर ते नेहमी शुभ मुहूर्तावरच लावावं आणि त्याची नियमित काळजी घ्यावी. शिवाय घरात कोमेजलेलं झाड हे नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते. त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आता जाणून घेऊया शमी पूजनाची योग्य पद्धत. तर शमीचं रोप जर आपल्याकडे असेल तर शनिवारी सूर्योदयानंतर स्वच्छ होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून शमीच्या झाडाला जल, तिळाचं तेल, काळे तीळ आणि फुलं अर्पण करावी. यावेळी ओम शम शनीश्वराय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. कुटुंबासह झाडाची परिक्रमा करावी आणि शनिदेवाची प्रार्थना करावी. शेवटी गूळ आणि काळ्या तिळाचा नैवेद्य अर्पण करावा. शमीचं झाड आपल्या घरात असेल तर नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट लागणं टळतं. व्यवसायात यश आणि करिअरमध्ये प्रगतीही मिळते. मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते. शिवाय शमीच्या पानांनी अभिषेक केल्यानं नकारात्मक विचार दूर होतात. या झाडाच्या बाजूला किंवा या झाडाखाली ध्यानधारणा केल्यानं मन शांत होतं असं सांगितलं जातं. वास्तुशास्त्रानुसार शमीचं झाड हे पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावणं शुभ मानले जात नाही. या उलट ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व दिशा ही वास्तुशास्त्रात सर्वात शुभ आणि पवित्र मानली जाते. त्यामुळे या ठिकाणी शमीचं झाड लावणं शुभ मानले जातं. कारण ईशान्य दिशा ही गुरु आणि ईश म्हणजे शिव यांच्याशी संबंधित आहे. शमीचं झाड या दिशेला लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि यश, शिवाय आध्यात्मिक उन्नती मिळते असं म्हणतात आणि नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. जर आपल्या घरात शमीचं झाड असेल तर ते शनिदेवाशी संबंधित आहे. जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल, 7.5 असेल किंवा राहू केतूचा अशुभ प्रभाव असेल तर शमीची पूजा करणं आणि तिचं झाड घरात लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे आपण हे झाड आपल्या घरी नक्की लावावं, मात्र ते मुहूर्तातच लावावं.
तर काही जणांच्या मते उत्तर दिशेला सुद्धा शमीचं झाड लावणं टाळावं असं म्हणतात। शिवाय वास्तुशास्त्रानुसार शमीचं झाड दक्षिण, दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशेला लावणं अधिक योग्य मानले जातं। तर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते। शमीचं झाड या दिशेला लावल्यास काही वास्तुशास्त्रांच्या मते शमीचं झाड हे उगमाने अग्निकोणाशी संबंधित आहे, त्यामुळे उत्तर दिशेला शमीचं झाड लावणं टाळावं असं सुचवलं जातं। मात्र आपलं घर किंवा बाग कुठल्या दिशेला आहे ते लक्षात घेऊनच आपण शमीच्या झाडाची जागा निवडावी। हवं असल्यास आपण आपल्या घराच्या दिशेनुसार अजूनही वास्तुतज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता। आता तो खास उपाय जो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार होते। जर तुम्हाला शनिदेवाची विशेष कृपा हवी असेल तर विजयादशमी किंवा शनिवारी शनीच्या झाडाखाली दीप प्रज्वलन आवर्जून करावं आणि गोड नैवेद्य अर्पण करावा। यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात। हा उपाय आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणू शकतो। तर मंडळी, शमी वनस्पती आणि तिचे ज्योतिषीय वास्तुशास्त्रीय फायदे याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुमचे अनुभवही शेअर करायला विसरू नका। तुम्हाला शमी वनस्पती किंवा आणखी कोणत्या वनस्पतीबद्दल वास्तू आणि ज्योतिषशास्त्रीय प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।